नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नांना आले मोठे यश. राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारल्या सूचना. केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेशासाठी पालक विद्यार्थ्यांमध्ये उत्साह. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले पालकांना प्रवेशाचे आवाहन. टोल नाका जप्तीची नोटीस चिपवत टोल नाका केला जप्त. संघर्षानंतर शेतकऱ्याला मिळाला न्याय. सत्तारूढ या राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कशाची ॲलर्जी. राष्ट्रवादी काँग्रेस जिंदाबाद म्हणण्यापूर्वी कार्यकर्त्याला रोखले. फणा काढत सुस्कारा सोडणाऱ्या नागराजाला पकडले. ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे यांच्या कौशल्याची जोरदार चर्चा. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी एका ऐतिहासिक कर्जमाफीची मोठी घोषणा केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ आता राज्यातील तब्बल 63 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आमदारांनी केलेल्या आग्रही मागणीला अखेर मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. पावसाळी अधिवेशन 2026 दरम्यान भाजपचे माजी सरचिटणीस आणि विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले होते. यामध्ये प्रामुख्याने सन 2019च्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरण्यात आला होता. 2019च्या योजनेतील 13 लाख थकबाकीवर शेतकऱ्यांना आधी केवळ 50,000 रुपयांपर्यंतच लाभ मिळणार होता. मात्र आमदार सावरकरांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही मर्यादा वाढवून 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधीच 50 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळत होता. आता या नवीन घोषणेमुळे एकूण 63 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. सन 2025 ते 26 आणि 2026 ते 27 मधील पीक कर्जाच्या परतफेडीची अट देखील शासनाने शिथिल केली आहे, ज्यामुळे दुष्काळ आणि अतिवृष्टीने होरपळलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 23 जून 2026 रोजी सत्तारूढ पक्षाकडून मांडण्यात आलेल्या 293च्या प्रस्तावावर बोलताना आमदार रणधीर सावरकर यांनी शेतकरी, त्यांच्या व्यथा, विदर्भ, मराठवाड्यातील अवर्षण आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेली अतिवृष्टी यावर सभागृहात प्रखर आवाज उठवला होता. अल निनोच्या प्रभावामुळे पेरण्या रखडल्याची वस्तुस्थिती त्यांनी शासनासमोर मांडली होती. त्यांच्या याच अभ्यासू नेतृत्वाची दखल घेत महायुती सरकारने हा निर्णय घेतला. खरं म्हणजे महाराष्ट्रातील तमाम 1,71,00,000 शेतकऱ्यांतर्फे मी माननीय संवेदनशील मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ज्यांनी ऐकलं असेल, 2014च्या डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्र्यांचं रेकॉर्ड भाषण आहे नागपूर अधिवेशनात, की मी शेतीला रिलीफ बेस्ड इकॉनॉमी न करता इन्व्हेस्टमेंट बेस्ड इकॉनॉमी करेल आणि त्याचेच परिणाम टप्प्याटप्प्यात आपण पाहून राहिलो. आणि कुठंही मनाचा इगो न ठेवता जनतेचं काय मत आहे, आमदारांचा सभागृहाचा काय आभास आहे, त्याप्रमाणे सरांनी निर्णय घेतले. आज 2026 साल आहे आणि आपण 23 जूनला शेतीवरचा प्रस्ताव मांडत असताना जवळपास 70 ते 80 या बाजूचे आमदार युतीचे आणि आघाडीकडचे काही आमदार यांनी ज्या ज्या मागण्या केल्या, मला असं वाटते त्या सर्व अंतर्भूत करायचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. कधी कधी तत्वापेक्षा भावना प्रबळ ठरतात.
तत्व म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कर्ज भरलं पाहिजे, ही सवय लोकांना लागली पाहिजे आणि म्हणून काही प्रमाणात त्यांनी ते घेतले नव्हते लोक. परंतु जेव्हा सभागृहाची जनतेच्या भावनेचा विचार केला तेव्हा या संवेदनशील नेत्यांनी आज तोही निर्णय जाहीर केला. मी तमाम शेतकरी बांधवांतर्फे माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या बळीराजाला कुठंतरी दिलासा देण्याचा प्रयत्न मायबाप सरकार करून राहिलं. आमच्याकडे विदर्भात कापूस ज्याला चांदण्याचं फूल म्हणतात, त्या चांदण्याच्या फुलाला लागलेली कीळ काढण्याचं काम माननीय मुख्यमंत्री करून राहिले. पुनश्च एकदा आभार. आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका. त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली. मी त्यांना हे सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल. फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल. पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे. मी त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही. पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडता. केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं. त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला. आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत. जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास केंद्रीय विद्यालय संघटनेतर्फे मंजुरी आणि अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे. तेथील प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यासाठी गतीने प्रक्रिया राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले. केंद्रीय विद्यालयाच्या इमारत, प्रवेश प्रक्रिया आदी व्यवस्थेच्या अनुषंगाने बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत बैठक आज झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनय नावंदर, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, विद्यालयाचे प्राचार्य बालाजी मारकवार आदी अधिकारी उपस्थित होते. यंदा प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यासाठी शाळेसाठी हरिहर पेठेतील जिल्हा परिषद शाळेची जागा तात्पुरत्या स्वरूपात निश्चित करण्यात आली असून तिथे लवकरच शाळा सुरू होणार आहे. शाळेची प्रवेश प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. त्यादृष्टीने आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. इमारतीत कार्यालय आणि वर्ग सुरळीत सुरू होण्यासाठी सर्व कक्ष सुसज्ज करावे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्यांची तजवीज ठेवावी असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी दिले. शाळा पहिल्या टप्प्यात इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गासह सुरू केली जात आहे. प्रत्येक वर्गाची प्रवेश क्षमता 40 आहे. साठी एक खूप हर्षोल्लासची गोष्ट अशी आहे की आपले जिल्ह्यामध्ये केंद्रीय विद्यालय जो चालू होणार आहे त्याच्यासाठी रजिस्ट्रेशनचं काम आता काही दिवसात सुरू होत आहे. त्याची तयारी वगैरे आता चालू आहे. आपल्या सगळ्यांना अकोलामध्ये जो केवी चालू होणार आहे त्याच्यात रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यांना आवाहन करते. आपल्याला माहीत आहे सगळ्यांना की केंद्रीय विद्यालयाचं जे स्टँडर्ड आहे ते किती चांगलं आहे. सेंट्रल गव्हर्मेंटचे स्कूल आहात आणि त्याच्यात टीचर्सची क्वालिटी खूप चांगली असते, इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं असते. तो केंद्रीय विद्यालयाचा एक
चांगला नाम आपले समोर आहे. मला सांगताना खूप चांगलं वाटतं की माझं शिक्षण पण केंद्रीय विद्यालयामध्ये झालेलं आहे. केंद्रीय विद्यालयामध्ये जास्तीत जास्त मुलांना रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्याच्यानंतर लॉटरीचा वापर करून याच्यात निवड होणार आहे. 1 ते 5वी ची एक सेक्शनची शाळा सुरू होणार आहे आणि एक सेक्शनमध्ये 40 मूल असणार आहे. तो अशाप्रमाणे 200 मुलांच्या आपल्याला आता प्रवेश त्यांना द्यायचा आहे. प्रोसेस आहे रजिस्ट्रेशन करण्याच्या. जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे त्याची तारीख वगैरे आता काही फायनल नाही झाली, बट काही दिवसात सगळं एकदा प्रोसिजर कंप्लीट झालं तो रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि मॅक्सिमम 15 ऑगस्टपर्यंत आपली शाळा सुरू होणार आहे. जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी वाशिमच्या तोंडगाव येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा टोल नाका जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने अखेर जप्त करण्यात आला. जप्ती अधिकारी जितेंद्र नेमाने यांनी कोर्टाच्या आदेशाने ही कारवाई केली. टोल नाक्यावर जप्तीची नोटीस चिटकून दवंडी देत ही मालमत्ता जप्त करण्यात आल्याचे जाहीर केले. वाशिम येथील शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांच्या अकृषण जमिनीतून राष्ट्रीय महामार्ग गेला. मात्र मोबदला देताना त्यांना या जमिनीतील रस्ते आणि खुल्या जागेचा मोबदला देण्यात आला नव्हता. केवळ प्लॉटचा मोबदला दिला, तो देतानाही चुकीच्या दराने कमी देण्यात आला होता. या विरोधात त्यांनी जिल्हाधिकारी आणि न्यायालयात लढा दिला. या संदर्भात 6 जुलै 2026 रोजी न्यायालयाने गर्जे यांच्या बाजूने निकाल देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले होते. मात्र आदेश पाळला न गेल्यानं अखेर प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची संपत्ती असलेला तोंडगाव येथील टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले होते. आज 10 जुलै रोजी हा टोल नाका जप्त करण्याची कारवाई न्यायालयाकडून करण्यात आली. माननीय प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश श्री सुब्रमण्यम साहेब यांच्या जिल्हा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दिवाणी प्रक्रिया संहिता 21 आदेश 21 नियम 54 याप्रमाणे स्थावर जंगम जप्तीचा जो वॉरंट आहे त्या वॉरंटमध्ये नमूद प्रमाणे मौजे तोंडगाव या गावातील गट नंबर 302 एकूण क्षेत्रफळ 3 हेक्टर 29 आर आकारणी 7 रुपये 50 पैसे यामधील पोट हिस्सा 1 हेक्टर 62 आर हे माननीय जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या ताब्यात गेले आहे. तसेच या जमिनीवर उभा असलेला टोल प्लाझा हा पण माननीय जिल्हा न्यायालयाच्या ताब्यात गेलेला आहे. 17 जून 2026 ला तोंडका धुमका टोल नाका नॅशनल हायवे 161 हा जप्ती करायचा आदेश झाला होता प्रमुख जिल्हा न्यायाधीशाकडून आणि 6 जुलैला याचा वॉरंट जप्त करायचा निघालेला आहे आदेशाचा. आणि आज आजची तारीख 10 जुलैला हा टोल नाका कोर्टाकडून जप्त करण्यात आलेला आहे. पैसे त्याचा हिशोब करून त्यांची मीटिंग चालू आहे आता, ते त्याच्यानंतर ठरवते, पण साधारण तरी 3-4 कोटीच्या वरच जाणार आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार अमोल मिटकरी यांना सर्व काही दिले, त्या माजी आमदार अमोल मिटकरी यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसची ॲलर्जी झाल्याचे चित्र होते. कृषी अधीक्षकांच्या चेंबरला लॉक लावताना त्यांनी राष्ट्रवादी जिंदाबाद म्हणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या तोंडावर हात का ठेवला असा प्रश्न विचारला जात आहे. शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याप्रकरणी अकोल्यात आज अभूतपूर्व राजकीय आणि प्रशासकीय हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एकीकडे सत्ताधारी पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना त्यांच्याच कार्यालयात कोंडून घाम फोडला, तर दुसरीकडे आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घोषणेवरून स्वतः मिटकरींनी आपल्याच कार्यकर्त्याच्या तोंडावर हात ठेवला. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व काही दिले, त्या राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल मिटकरींना नेमकी ॲलर्जी का, अशी जोरदार चर्चा आता रंगली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक मुरलीधर इंगडे यांना कोंडल्यानंतर माजी आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या दालनास लॉक लावले आणि नेमके काय झाले पाहूया. कृषी अधिकाऱ्याचा निषेध
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिंदाबाद. शेतकऱ्यांचा विजय असो. जिल्हा कृषी अधीक्षक मुर्दाबाद. या संपूर्ण वादाच्या मुळाशी राज्याचे कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचेच नेते दत्तामामा भरणे यांच्यावरील अविश्वास असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. बियाणे फसवणुकीच्या गंभीर प्रकरणात कृषी मंत्रालयाकडून ठोस कारवाई होत नसल्याने मिटकरी कमालीचे नाराज आहेत. स्वपक्षाचेच मंत्री असूनही प्रशासनाचा कारभार सुधारत नसल्याने अमोल मिटकरींनी थेट आपल्याच मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आणि पक्षाच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे अविश्वास दाखवल्याचे या आक्रमक पवित्र्यावरून स्पष्ट होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातून समोर आल्या आहेत. यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. याच मुद्द्यावरून आक्रमक झालेले माजी आमदार अमोल मिटकरी यांनी आज थेट जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. कृषी कंपन्या आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असून यामध्ये कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचा थेट आरोप मिटकरींनी केला. अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीच्या उत्तरांमुळे संतप्त झालेल्या मिटकरी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक मुरलीधर इंगडे यांना त्यांच्याच केबिनमध्ये कोंडून घातले आणि कार्यालयाला टाळे ठोकले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला कुलूप ठोकून पायऱ्यांवर अमोल मिटकरी यांचे ठिय्या आंदोलन सुरू ठेवले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन थांबले. उगवण चाचणीमध्ये नापास झालेल्या कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी केला आहे. कंपन्यांशी संगनमत करून कृषी विभागाकडून महाघोटाळा सुरू असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला. त्यांचा हा आरोप सत्तारूढ पक्षाचा घरचा अहेर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातवैधता संदर्भातील एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आहे. धर्मांतर केल्यानंतर पूर्वीच्या जातीच्या आधारावर आरक्षणाचा लाभ घेता येत नसल्याचे स्पष्ट करत जिल्हास्तरीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने एका उमेदवाराचा जातवैधतेचा दावा फेटाळून लावला आहे. अकोला महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 2 मधून निवडणूक लढवण्यासाठी सीमा अंजुम शेख अनीस यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील महार जातीचे जातवैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी जिल्हास्तरीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे दावा दाखल केला होता. दाव्याच्या सुनावणी दरम्यान संबंधित कागदपत्रे, शालेय नोंदी, जात प्रमाणपत्र तसेच विवाहानंतर झालेल्या नावातील बदल आणि इतर पुराव्यांची समितीने सखोल पडताळणी केली. यावेळी आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर धर्मांतराचा मुद्दाही समोर आला. समितीने सर्वोच्च न्यायालय तसेच विविध उच्च न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाचा आधार घेत स्पष्ट केले की एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने धर्मांतर स्वीकारल्यानंतर त्या व्यक्तीला पूर्वीच्या जातीसाठी राखीव असलेल्या आरक्षणाचा किंवा त्या अनुषंगाने मिळणाऱ्या घटनात्मक लाभांचा अधिकार राहत नाही. याच कायदेशीर निकषांच्या आधारे सीमा अंजुम शेख अनीस यांचा जातवैधता दावा समितीने फेटाळून लावला. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद आता धोक्यात आले आहे. शहरातील नायगाव परिसरातील काळा चबुत्रा भागात गुरुवारी मध्यरात्री एक जीर्ण आणि धोकादायक इमारत अचानक कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने इमारतीत कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. मात्र 2 ते 3 दुकानांचे मोठे नुकसान झाले असून धोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अकोला शहरातील नायगाव परिसरातील काळा चबुत्रा भागात असलेली एक जीर्ण इमारत गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कोसळली. ही इमारत बराच काळ धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती आहे. सुदैवाने इमारतीत कोणताही रहिवासी किंवा व्यक्ती नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र इमारत कोसळल्याने रस्त्यालगत असलेल्या 2 ते 3 दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित इमारत इलियास सुरी यांच्या मालकीची असून इमारत धोकादायक असल्याने महापालिकेने यापूर्वीच मालकाला नोटीस बजावली होती. अकोला शहरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने 225 धोकादायक इमारतींना नोटीस बजावत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. तसेच अनधिकृत बांधकामांवरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नायगाव व कालाचबुत्रा नजीक 2 शिकस्त इमारती पडल्या. त्यात कोणी जखमी झाले नाही. पण अकोला शहरातील धोकादायक व जीर्ण इमारतीमुळे होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने कारवाईचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील 4ही झोनमधील धोकादायक इमारतींचा आढावा घेण्यात आला. महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात एकूण 225 धोकादायक इमारती असून संबंधित इमारतधारकांना स्वतःहून धोकादायक भाग हटवण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
यामध्ये पूर्व झोनमध्ये 68, पश्चिम झोनमध्ये 20, उत्तर झोनमध्ये 135 आणि दक्षिण झोनमध्ये 2 धोकादायक इमारतींचा समावेश आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की नोटीस देऊनही संबंधितांनी धोकादायक बांधकाम हटवले नाही तर महापालिकेमार्फत थेट निष्कासनाची कारवाई करण्यात येईल. या कारवाईसाठी होणारा संपूर्ण खर्च संबंधित इमारत मालकांकडून वसूल केला जाणार आहे. वाशिम शहरातून 3 महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या 3 वर्षीय चिमुकलीचा शोध घेण्यास वाशिम शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. अपहरण करणाऱ्या राम लांडकर या आरोपीला अटक करत मुलीची सुखरूप सुटका केली. 3 वर्षीय चिमुकली आईसोबत असताना 24 मार्च 2026 रोजी वाशिम शहरातील पुसद नाका परिसरातून आरोपीने अपहरण केले होते. यासंबंधी मुलीच्या आईने वाशिम पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावरून वाशिम शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपीचा शोध घेण्याकरिता विविध ठिकाणी पोलीस पथक रवाना केले होते. मात्र आरोपी पोलिसांना सतत चकमा देण्यात यशस्वी होत होता. अखेर 3 महिन्यानंतर वाशिम पोलिसांनी अहिल्यानगरमधील खडकी येथून आरोपीला अपहरण करण्यात आलेल्या 3 वर्षीय चिमुकलीसह ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी आरोपी राम लांडकर यांच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. तर 3 वर्षीय चिमुकलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. वाशिमच्या मंगरुळपीठ बसस्थानक परिसरात सिगरेट पेटवण्याच्या कारणावरून 4 ते 5 जणांनी मिळून 2 भावावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी वाशिम येथे हलवण्यात आले. वाशिम मंगरुळपीठच्या बसस्थानक परिसरात सिगरेट पेटवण्याच्या कारणावरून 4 ते 5 जणांच्या टोळक्याने अंकुश शिंगारे आणि विशाल शिंगारे या 2 भावांवर कोयता हल्ला चढवला. यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी मंगरुळपीठ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना वाशिम येथे पाठवण्यात आले. या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भर रस्त्यावर ही घटना घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दर्यापूर वकील संघाची अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची ठरलेली निवडणूक अखेर पार पडली असून यात परिवर्तन पॅनलने ऐतिहासिक कामगिरी करत सर्वच्या सर्व 5 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. दर्यापूर वकील संघाच्या या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार ॲडव्होकेट प्रदीप शेडके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर प्रतिस्पर्धी समता पॅनलचे ॲडव्होकेट संतोष कोले यांना पराभवाचा सामना करावा लागला. अतिशय अतितटीच्या झालेल्या या लढतीत परिवर्तन पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी प्रतिस्पर्धींना धूळ चारली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले ॲडव्होकेट प्रदीप शेडके यांना 46 मते मिळाली तर पराभूत उमेदवार ॲडव्होकेट संतोष कोले यांना 42 मते मिळाली. उपाध्यक्ष ॲडव्होकेट देवानंद पर्वतकर 44 मते, सचिव ॲडव्होकेट अनुराधा गोमासे 47 मते, सहसचिव ॲडव्होकेट लीना गहरवाल 57 मते, कोषाध्यक्ष वैभव इंगडे 57 मते मिळाली. परिवर्तन पॅनलच्या या एकतर्फी आणि दिमाखदार विजयानंतर दर्यापूर वकील संघातील सर्व ज्येष्ठ वकिलांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या विजयामुळे परिवर्तन पॅनलच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पथरोड नजीकच्या कासमपूर येथे राहणारा अनिकेत रवींद्र महाजन हा त्याच्या घरामध्ये देशी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाली. पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा अनिकेत महाजन घरी होता. कायदेशीर कारवाई करून पंच व पोलिसांनी आरोपी अनिकेत महाजनच्या घराची झडती घेतली तेव्हा घरामध्ये देशी बनावटीचे पिस्तूल, 2 मॅगझिन आढळले. अचलपूर तालुक्यातील कासमपुरा येथील आरोपी अनिकेत रवींद्र महाजन यास देशी कट्टा व राऊंडसह ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. देशी कट्ट्याविषयी विचारपूस केली असता त्याने सदर कट्टा विपुल भानुदास ठाकरे राहणार अर्जुन नगर अमरावती यांच्याकडून घेतल्याचे सांगितले आहे. पोलीस स्टेशनने पथरोड येथे दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी अनिकेत महाजन हा पोलीस कोठडीत असून आरोपी विपुल भानुदास ठाकरे यांचा शोध घेण्यात येत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त तसेच राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या औचित्याने अकोला महानगरात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. महानगरात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट गिरीश गोखले, प्रमुख वक्त्या म्हणून विदर्भ प्रांत सहमंत्री कुमार रिदम शहा उपस्थित होत्या. यावेळी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महानगराध्यक्ष प्राध्यापक दिलीप बांगर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रस्ताविकात प्राध्यापक दिलीप बांगर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनाचे महत्त्व, विद्यार्थी परिषदेचे विविध क्षेत्रातील कार्य, विद्यार्थी हितासाठी सातत्याने राबविण्यात येणारे उपक्रम आणि राष्ट्र निर्माणासाठी कार्यकर्त्यांचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर अकोला महानगरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तेजस्विनी रणपिसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरमंत्री परीक्षित कोल्हे यांनी केले. वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली. अध्यक्षीय भाषणात ॲडव्होकेट गिरीश गोखले यांनी विद्यार्थी परिषदेमधील आपल्या विद्यार्थी जीवनातील अनुभव सांगितले. काळजाचा थरकाप उडवणारी एक थरारक घटना बाबुळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात समोर आली आहे. गजबजणाऱ्या या कॉलेजमध्ये आज सकाळी अचानक एक महाकाय विषारी नागराजाने एंट्री घेतली. समोर प्रत्यक्ष काळ फणा काढून उभा ठाकल्याने प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. पण अशातच एंट्री झाली एका खऱ्याखुऱ्या हिरोची. ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे यांनी आपल्या जीवाची बाजी लावून या नागराजाला कशा प्रकारे जेरबंद केले पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. बाबुळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा परिसर शेती आणि घनदाट झाडीझुडपांनी वेढलेला असल्यामुळे येथे नेहमीच वन्यजीवांचा वावर असतो. मात्र आज सकाळी येथे जे घडले त्याने सर्वांच्या अंगावर काटा आणला. सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजचे कामकाज सुरू असतानाच अचानक एका कोपऱ्यात चांगलाच मोठा आणि अत्यंत विषारी नाग दिसून आला. तो नाग साधासुद्धा नव्हता. तो समोर येणाऱ्या प्रत्येकांवर फणा काढून आणि तीव्र सुस्कारे सोडत अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होता. कॉलेजच्या आवारात इतका भयंकर साप निघाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तात्काळ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी कसलाही उशीर न करता ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच सर्पमित्र बाळ काळणे क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले. समोर मृत्यू फणा काढून उभा होता, पण बाळ काळणे यांच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. बाळ काळणे यांनी आपला अनुभव व अफाट कौशल्याच्या जोरावर अत्यंत संयमाने नागराजाला हाताळण्यास सुरुवात केली. त्या फणा काढणाऱ्या नागाला पकडले आणि एका बरणीत बंद केले. नाग बरणीत बंद होताच तिथे उपस्थित असलेल्या सर्व प्राध्यापकांनी आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नांना आले मोठे यश. राज्यात शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारल्या सूचना. केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेशासाठी पालक विद्यार्थ्यांमध्ये उत्साह. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले पालकांना प्रवेशाचे आवाहन. टोल नाका जप्तीची नोटीस चिपवत टोल नाका केला जप्त. संघर्षानंतर शेतकऱ्याला मिळाला न्याय. सत्तारूढ या राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कशाची ॲलर्जी. राष्ट्रवादी काँग्रेस जिंदाबाद म्हणण्यापूर्वी कार्यकर्त्याला रोखले. फणा काढत सुस्कारा सोडणाऱ्या नागराजाला पकडले. ज्येष्ठ सर्पमित्र बाळ काळणे यांच्या कौशल्याची जोरदार चर्चा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. ट्रेंडिंग आणि लेटेस्ट बातम्यांसाठी RRCच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC न्यूज अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.